Hello students, welcome to Catalyst Career Institute. Today we are talking about how to choose optional or why people always talking about optional. Optional is very important. तुम्ही खूप लोकांकडून ऐकलं असेल आता UPSCच्या जर्नीमध्ये जेव्हापासून तुम्ही UPSCचं प्रिपरेशन सुरू केलेलं आहे त्या जर्नीमध्ये तुम्ही खूप वेळा खूप लोकांकडून ही एक गोष्ट बऱ्याच वेळा ऐकली असेल की ऑप्शनल जो आहे तो आपल्या UPSCच्या जर्नीमध्ये गेम चेंजर म्हणून काम करतो, बरोबर. तर मग असं का म्हटलं जातं की ऑप्शनल जो आहे जो तो गेम चेंजर आहे किंवा ऑप्शनलमुळे ऑप्शनल तुम्ही जो चूज करताय त्याच्यावरून तुमची पुढची UPSCची जी पुढची तुमची जर्नी आहे ती डिसाइड होणार आहे, बरोबर. जी तुमची UPSCची जर्नी आहे ती तुमची डिसाइड होणार आहे फक्त तुमच्या ऑप्शनलमुळे. असं बऱ्याच लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल. आपण आज त्याच बद्दल थोडं बोलणार आहोत की ऑप्शनल नीट चूज करणं किंवा ऑप्शनल हा एक असा विषय बनवणं ज्याच्यात तुमचा खूप इंटरेस्ट आहे किंवा एक हॅबिट झालेली आहे किंवा एक हॅबिट होऊ शकते. झालेली आहे म्हणण्यापेक्षा तुमची एक ते ऑप्शनल सोबत एक खूप एक बॉन्ड स्ट्रॉंग होऊ शकतो किंवा एक हॅबिट होऊ शकते तुम्हाला त्या विषयाबद्दल, बरोबर. असा विषय तुम्हाला चूज करायचा आहे. तर आज मी तुम्हाला ह्या ठिकाणी हेच सांगणार आहे की तो जो तुम्ही चूज करण्यापर्यंत ऑप्शनल तुम्ही चूज करणार हा विषय तुमच्या आता डोक्यात आलेला आहे त्या विचारापासून तुम्ही जो ऑप्शनल फिक्स करणार आहात तुमचा फायनल करणार आहात ती जर्नी तुम्ही कशी केली पाहिजे ह्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला माहिती देणार आहे आज की तुम्ही तो विषय कसा निवडावा. असं नाही की खूप लोक मला भेटतायत आजही की मॅम आता माझ्या सिनियरनी घेतलेला आहे किंवा मॅम टॉपर्स आता ह्या वर्षीचा जर तुम्ही स्पेसिफिकली 2023चा जर विचारात घ्याल तर 2023चा जो टॉपर आहे ऑल इंडिया रँक त्यांचा जो ऑप्शनल आहे तो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, बरोबर. इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. आता बरेच लोक असे आहेत जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत आणि ज्यांनी UPSC आता जस्ट सुरुवात केलेली आहे किंवा ते विचार करत आहे की मला UPSCचं 2025चं अटेम्प्ट द्यायचं आहे किंवा 2026ची मी तयारी करत आहे तर मला ऑप्शनल चूज करायचं आहे, बरोबर. पण आता इथं बऱ्याच जसं मी आता म्हटले की खूप लोक असे आहेत जे टॉपरनी ज्या वर्षी म्हणजे 2022 2021 22 23 टॉपर बघतात की ओके टॉपरने हा विषय घेतलेला आहे त्याची ऑल इंडिया रँक 1 आलेली आहे तर मग मीही त्या विषयाचा अभ्यास करू शकतो का किंवा मीही त्याच विषय फायनल करू शकतो का, तोच ऑप्शनल मी चूज करू शकतो का. तर आता बऱ्याच लोकांना जसं ज्यांचं बॅकग्राऊंड ह्युमॅनिटीज वाला आहे किंवा ज्यांनी BSc केलेलं आहे ज्यांनी कॉमर्स केलं आहे ॲग्रिकल्चर केलेलं आहे मेडिकल बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी हा विषय सोयीस्कर आहे का हो, तर बिलकुल नाही, बरोबर. तर सर्वात महत्वाचा आपला जो मेन एक मुद्दा होता, बरोबर. मी तर थोडेसे तुम्हाला पॅरामीटर्स सांगते की तुम्ही ऑप्शनल कसा चूज केला पाहिजे, बरोबर. बऱ्याच लोकांचं मत असतं जसं मी आता म्हटलं की टॉपर, बरोबर. माझ्या टॉपरने घेतलेला आहे किंवा या वर्षीचा जो टॉपर आहे सॉरी या वर्षीचा जो टॉपर आहे त्यांनी तो ऑप्शनल घेतलेला त्याचा स्कोर खूप चांगला आलेला आहे त्याचं मटेरियल खूप चांगलं त्याला इझिली अवेलेबल झालं त्याच्यामुळे जो टॉपरनी घेतलेला आहे ऑप्शनल चूज केलेला आहे तोच आम्ही सुद्धा घेऊ किंवा तोच मी सुद्धा घेईल, बरोबर. सर्वात दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ते इंटरेस्ट, बरोबर. की खरंच तुमचा त्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे का. जसं आता मी सुरुवातीला म्हटले इंटरेस्ट कसा की एखाद्याला एक हॅबिट असते की कुणाला नेटफ्लिक्सच्या सिरीज पाहायला खूप आवडतं, बरोबर. किंवा कुणाला ट्रेक करायला खूप आवडतो. म्हणजे ट्रेक म्हटलं की तो माणूस जो आहे तो आजारी असला तरी सुद्धा तो पार्टिसिपेट करायला तयार असतो की येस मी करेल मी ट्रेकला येईल म्हणून. किंवा एखादा व्यक्ती जसं मी म्हटलं की कुणाला Amazon प्राईमच्या सिरीज पाहायच्या किंवा नेटफ्लिक्सच्या सिरीज बघायचा खूप जास्त हॅबिच्युअल झालेला हॅबिट्स असते त्यांना, बरोबर. तर तो इंटरेस्ट,
बरोबर, तो इंटरेस्ट आहे. की मग खूप लोकांचं असं होतं की ती एकदा सिरीज चालू केली, आपण बघायला सुरू केली की त्याचे 16 एपिसोड जरी असतील तर ते पूर्ण 16 एपिसोड झाल्याशिवाय ते त्या फोनला ठेवत नाही किंवा त्या आयपॅडला ठेवत नाही, ते दुसरं काम करण्यात त्यांचं मन लागत नाही. बरोबर, ह्याचा अर्थ काय की त्यांचा त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप झालेला आहे. बरोबर, त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांचा. काही लोकांना जसं रिडिंगचं खूप जास्त म्हणजे एक सवय असते किंवा अवांतर वाचन जसं तुम्ही म्हणाल. बरोबर, रिडिंग खूप लोकांचं मी असं पाहिलेलं आहे की जर एखादं पुस्तक हातात घेतलं त्यांनी तर ते पुस्तक पूर्ण होईपर्यंत त्यांना अस्वस्थ होत असतं. पुढे काय पुढे काय क्युरियोसिटी त्यांना वाढलेली असते. बरोबर, तर तो जसा इंटरेस्ट डेव्हलप झालेला आहे तसाच इंटरेस्ट तुमचा या ऑप्शनल मध्ये डेव्हलप झाला पाहिजे. बरोबर, कारण तुमची ती जर्नी जी आहे ती 1-2 वर्षाची जर्नी होणार आहे. खूप लोकांचा असं आहे की ज्यांना सक्सेस त्यांचा जो क्लिअर झालेली आहे UPSC ती त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये केलेली आहे, सेकंड अटेम्प्टला केलेली आहे. पण बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा 9वा अटेम्प्ट होता, 7वा अटेम्प्ट होता. बरोबर, आणि तरी सुद्धा त्यांचा रिझल्ट क्लिअर आलेला नाहीये, झालेले नाहीये ते पास. बरोबर, तर एवढ्या या मोठ्या जर्नीसाठी बरोबर तुमचा इंटरेस्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण किती झालं तरी तुम्हाला कमीत कमी बोलते बरं का, 2 वर्ष, खूप तुम्ही लकी आहात, तुमची मेहनत खूप जास्त आहे, तर तुम्ही 1 वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुद्धा क्लिअर करू शकता. आणि ते खूप मोठी गोष्ट आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर, बट जस्ट अज्युम की 2-3 वर्षासाठी आपल्याला आपल्या ऑप्शनलची सोबत हवी आहे आणि आपल्याला त्याच्यात तेवढा 2-3 वर्षासाठी इंटरेस्ट राहायचा आहे किंवा इंटरेस्ट दाखवायचा आहे, इंटरेस्ट डेव्हलप करायचा आहे, तर तो सब्जेक्ट कोणता असू शकतो. बरोबर, तिसरी गोष्ट जस्ट मी सांगेल की तिसरी गोष्ट आहे स्कोरिंग. बरोबर, खूप मुलं स्कोरिंग बघतात की ऑप्शनल जो आहे तो किती स्कोरिंग आहे. बरोबर, दुसरा अजून एक महत्वाचा जर पॅरामीटर बघायचं झालं तर मग तुम्ही काय म्हणाल, सिलेबस. बरोबर, सिलेबस काय आहे किंवा सिलेबस किती मोठा आहे. काही ऑप्शनल आहेत ज्यांचा सिलेबस तुम्ही 3 महिन्यात करू शकता. काय आहे ज्याचा 4, 5 किंवा 6 महिने सुद्धा तुम्हाला ते ऑप्शनल करायला लागू शकतात. बरोबर, जसं मी म्हटलं स्कोरिंग आणि सिलेबस, मला वाटतं की या दोघांचं खूप जास्त कनेक्शन आहे. बरोबर, जसं सिलेबस आहे, काही ऑप्शनल आहेत ज्यांचा सिलेबस तुम्ही 3 महिन्यात कव्हर करू शकता, बट त्याचा स्कोर थोडासा तुम्हाला कमी येतोय. बरोबर, म्हणजे खूप लोकांचं असं निरीक्षण आहे किंवा त्यांनी ते थोडंसं अनुभवलेलं सुद्धा आहे की ऑप्शनल 3 महिन्यात कव्हर होत आहे पण तेवढा म्हणावा तेवढा स्कोर येत नाहीये. बरोबर, किंवा मग एखादा ऑप्शनल आहे ज्याला 5 महिने लागत आहेत पण स्कोर त्याचा खूप छान येत आहे, खूप अंडरस्टँडिंग आहे किंवा लिहायला खूप सोपा जातो आहे, कन्सेप्ट खूप सोप्या आहेत किंवा कन्सेप्ट खूप लवकर क्लिअर होत आहेत. बरोबर, तर हा एक पॅरामीटर असू शकतो आपला सिलेबस. चौथा अजून काय तुम्ही सांगाल? चौथा सिलेबस आहे, स्कोरिंग आहे. अजून एक तुम्ही म्हणू शकता की मटेरियल, इझी मटेरियल कुठे अवेलेबल होईल. बरोबर, जसं की आता मी म्हणते की इलेक्ट्रिकल इंजिनियर ह्या 2023 चे जे टॉपर आहेत त्यांचा इलेक्ट्रिकल इंजिनियर सब्जेक्ट होता ऑप्शनल. बरोबर, पण जर तुम्ही आता थोडंसं मार्केटमध्ये फिरला असाल, एका युपीएससीच्या सर्कलमध्ये तुम्ही आलेला आहात, तर त्याच्यात तुम्हाला समजलं असेल की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची एवढे क्लासेस तुम्ही बघितले नसतील इझिली. बरोबर, किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे ऑप्शनलचे जे नोट्स आहेत किंवा जे मटेरियल आहे, तुम्ही रॅन्डम एखाद्या जर बुकशॉप मध्ये गेला युपीएससीच्या, जसं दिल्लीला ORN म्हणून एरिया आहे, जर तुम्ही तिथे गेला किंवा पुण्यात तुम्ही सदाशिवपेठ, नवी पेठ ह्या एरियात जर तुम्ही बुक स्टॉल मध्ये गेला तर तिथे तुम्हाला इझिली इलेक्ट्रिकल इंजिनियर ऑप्शनल UPSC हा जो सब्जेक्ट आहे त्याचं इझिली मटेरियल अवेलेबल होणार नाही. बरोबर, तर हा पण एक पॅरामीटर असू शकतो की इझी मटेरियल कोणतं अवेलेबल आहे किंवा इझी क्लासेस कोणत्या अवेलेबल आहेत, कुठल्या सब्जेक्टचे क्लासेस इझिली मी जिथे राहतोय किंवा मी जिथे राहतीये त्या एरियामध्ये कुठले क्लासेस
कुठल्या ऑप्शनलचे क्लासेस मला इझिली भेटू शकतात, बरोबर. अजून काही जर पॅरामीटर्स जर आठवत असतील तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून. ओके, आता मी तुम्हाला नेक्स्ट स्टेप ही सांगते की स्कोरिंग किंवा जो ऑप्शनल आहे तो ऑप्शनल यूपीएससीने एक लिस्ट दिलेली आहे. सगळ्यांनी पहिले ती चेक करा. यूपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन यूपीएससीनी जे मेन्ससाठी ऑप्शनल जे पेपरचा जो एक पीडीएफ आहे, जे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे, ती सब्जेक्टची लिस्ट एकदा सगळ्यांनी चेक करा. मला जेवढे म्हणजे मी आता जेवढे रिकॉल करत आहे तेवढे तुम्हाला थोडंसं एक समजून सांगण्याचा प्रयत्न करते की तो कशा पद्धतीने स्कोरिंग सब्जेक्ट आहे, तो कसा जास्त इझी आहे, त्याचा सिलेबस कसा आहे, त्याचं किती महिन्यात तुम्ही ते कव्हर करू शकता, त्याची नोट मेकिंग कशी इझी आहे वगैरे. ठीक आहे, सर्वात पहिले आहे हिस्ट्री, जिओग्राफी, PSIR, पबॅड, ओके, अँथ्रो, सोशोलॉजी, त्याच्यानंतर सायकोलॉजी, बरोबर. त्याच्यानंतर अजून कोणते, बॉटनी, झुओलॉजी, बरोबर. त्याच्यानंतर मॅथ्स, आपण आता म्हटलं इलेक्ट्रिकल इंजिनियर, ॲग्रिकल्चर, बरोबर. असे बरेच आहेत. आता मी इथे लिस्ट बनवायला गेली तर माझं खूप लेंदी लेक्चर होऊन जाईल, बरोबर. तर आता हे एक बेसिक हे आहेत की बऱ्याच मुलांचा इंटरेस्ट त्या सब्जेक्टमध्ये असतो. जसं हिस्ट्रीमध्ये खूप लोकांचा हे असतो, इंटरेस्ट असतो, पण बऱ्याच लोकांचं हे सुद्धा म्हणणं आहे की हिस्ट्री खूप वास्ट सब्जेक्ट आहे, त्याचा म्हणजे वास्ट सिलेबस आहे, किंवा हिस्ट्रीचा जो सिलेबस आहे तो खूप लेंदी आहे. जसं PSIR घ्या, पबॅड घ्या, खूप लेंदी सिलेबस आहे. लेंदी इन द सेन्स मोठा सिलेबस आहे, कव्हर करायला इझी नाहीये. कमीत कमी 5 ते 6 महिने तुमचा पूर्ण तो एक सब्जेक्ट वाचून त्याचे नोट्स काढून पूर्ण व्हायला एक 5 ते 6 महिने लागणार आहे तुम्हाला, बरोबर. आता सर्वात इंटरेस्टिंग जर फॅक्ट्स बघायचे झाले तर गेल्या आता काही वर्षाचं जर तुम्ही थोडंसं निरीक्षण केलं तर मी एक हे करून आणलेलं आहे, एक थोडंसं तुम्हाला माहिती देण्यासाठी. जर बघायला गेलं तर PSIR मध्ये क्लिअर व्हायचे किंवा PSIR मध्ये चांगल्या रँक यायचे किंवा मार्क्स मध्ये यायचे. PSIR एक सब्जेक्ट असा आहे की खूप मुलांनी PSIR ऑप्शनल घेऊन एक्झाम क्लिअर केलेली आहे किंवा त्यांचा स्कोर खूप चांगला आलेला आहे. दुसरा आहे सोशोलॉजी. सोशोलॉजी ही खूप जास्त इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, किंवा त्याचं जे पॅरामीटर्स जर तुम्ही चेक केले तर स्कोरिंग सब्जेक्ट आहे. सिलेबस थोडा कमी आहे, म्हणजे कव्हर करायला इझी आहे. आरामात 3.5 ते 4 महिन्याच्या टाइम स्पॅन मध्ये तो कव्हर केला जाऊ शकतो. ठीक आहे. चौथा आहे, तिसरा आहे अँथ्रो. अँथ्रो ही खूप इझी, अंडरस्टँड करायला खूप जास्त क्लिअर, फॅक्ट्स क्लिअर व्हायला खूप जास्त इझी सब्जेक्ट आहे, बरोबर. त्याच्यानंतर जर तुमचं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चर असेल तर बरोबर ॲग्रिकल्चरचाही चांगला रिझल्ट ह्या वेळेस आलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर सायकोलॉजी जर घेतला तर सायकोलॉजीचा पण खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. पण जर आता ह्यात 1, 2, 3 वर्षाचा जर तुम्ही थोडंसं बघायला गेलात तर त्याच्यात अँथ्रो, सोशोलॉजी, PSIR, जिओग्राफी, अजून त्याच्यानंतर हे जे सब्जेक्ट आहेत ह्याच्यात अजून एक लॉ सुद्धा सब्जेक्ट ऑप्शनल जो दिलेला आहे. मॅथ्स खूप लोकांनी घेतलेला आहे आणि त्याचाही रिझल्ट खूप चांगला आलेला आहे, बरोबर. पण मॅथ्सचा असं आहे की प्रत्येकच जण घेऊ शकत नाही. आता मी म्हणेल की माझं ग्रॅज्युएशन ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंड मध्ये झालंय तर मग मी मॅथ्स घेणं हे खूप टफ असेल माझ्यासाठी, किंवा तो थोडासा माझी जे UPSC जर्नी जे आहे तो वाढवणारा सब्जेक्ट असेल, बरोबर. कारण मॅथ्स आपल्याला 10वी पर्यंत 12वी पर्यंतच मॅथ्स असं वाटायचं की किती अवघड आहे बाबा, किती टफ जात आहे. तर मग तशा विद्यार्थ्यांनी मॅथ्स घेणं म्हणजे ऍब्सोल्युटली चुकीचा डिसिजन होईल, बरोबर. त्याच्यात
खूप लोकांचं असं असतं की आम्ही ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंड मधून ग्रॅज्युएशन झालेलो आहोत, बरोबर. तर त्याच्यामुळे मी हिस्ट्री घेतो, जॉग्राफी घेतो, PSIR घेतो, पबॅड घेतो, अँथ्रो, सोशोलॉजी, सायकोलॉजी, हे जे सब्जेक्ट आहेत ते थोडे इझी वाटायला लागतात किंवा इझी वाटतात सुद्धा. खूप लोकांना ते इझी वाटतात आणि त्यांनी खूप लोकांनी त्याच्यातून एक्झाम क्लिअर सुद्धा केलेली आहे, बरोबर. तर थोडंसं मला हे सांगायचंय की सर्वात महत्वाचं, जसं मी तुम्हाला सांगतेय की UPSCच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला फायनल लिस्ट मध्ये यायचं असेल, बरोबर, तर सर्वांना माहिती असेल की तुम्हाला प्रिलिम्स पहिले क्लिअर करायचे आहे. प्रिलिम्स केल्याच्या नंतर तुम्ही मेन्सला जाणार आहात. तिथे तुम्हाला 9 पेपर द्यायचे आहेत मेन्सचे, बरोबर. सर्वात जसं मी आधीही बोललेले आहे की एसे जो पेपर आहे तो तुमचा स्कोरिंग होऊ शकतो पेपर, बरोबर. एसे हा स्कोरिंग सब्जेक्ट होऊ शकतो, कारण जर तुम्ही थोडासा विचार केला तर जीएसचा जो सिलेबस आहे, जीएसचा सिलेबस नक्की सगळ्यांनी बघा, UPSCच्या वेबसाईटवर आहे तो. सर्वात महत्वाचं, तुम्ही अभ्यास करायच्या सुरुवातीलाच मी प्रत्येक वेळेस हे सांगत आलेले आहे की आधी तुमचा UPSCचा सिलेबस प्रत्येक वेळेस वाचून झाला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला सिलेबस समजणार नाही त्याशिवाय तुमचा ती जी कन्सेप्ट आहे, तो जो टॉपिक आहे तो क्लिअर होणार नाही, बरोबर. तर UPSCचा जो सिलेबस, तुम्ही मेन्सचा जर सिलेबस पाहिला असेल तर त्याच्यात जीएसचे 4 पेपर आहेत. जीएसचे 4 पेपर आहेत. पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, गव्हर्नन्स आहे, IR आहे, सोसायटी आहे, बरोबर, सोशल जस्टिस आहे. ह्या तुम्ही मला एक सांगा, हे जे 4 पेपर आहेत, ह्या 4 पेपर मध्ये ऍव्हरेज सगळे लोक एकसारखं म्हणण्यापेक्षा एकच कन्सेप्ट करणार आहेत. जर एखादा पॉलिसीवर कुठला प्रश्न आला, बरोबर, पॉलिसीवर आला किंवा एखाद्या सोसायटीवर एखादा प्रश्न आला, जस्ट अजून सोसायटीवर प्रश्न आला, तर 100% मधलं एक 70-60% तर प्रत्येकाचा आन्सर मधले पॉइंट सेम असणार आहेत, फॅक्ट सेम असणार आहेत, बरोबर. त्याचं तुम्ही आता कसं तुम्ही प्रेझेंट कसं करत आहात, ते आन्सर कसं लिहित आहात, तुमचे हँडरायटिंग, तुमचे फॅक्ट्स कशा आहेत, त्याच्यावरून तुम्हाला समजणार की त्याच्यावरून जो पेपर चेक करणार आहे त्याला समजणार आहे की बाबा ह्याची अंडरस्टँडिंग किंवा जे ह्यानी आपण जो प्रश्न विचारलेला आहे तो त्याला क्लिअर झालेला आहे का, आणि तोच अंडरस्टँडिंग त्याची आहे का, बरोबर. आणि तो त्याच्यावर उत्तर लिहिणार आहे किंवा तो त्याच्यावर चेक करणार आहे आपली आन्सर कॉपी, बरोबर. तर मला सांगायचा मुद्दा माझा हा आहे की जीएसचे जे 4 पेपर आहेत त्याच्यात ॲन ॲव्हरेज सगळ्यांना कितीही म्हणजे खूप जास्त अभ्यास केलेला एखादा खूप टॉपर आहे किंवा टॉपर म्हणण्यापेक्षा खूप चांगली तयारी केलेली आहे त्याने, त्याचा खूप अभ्यास चांगला झालेला आहे, तरी सुद्धा त्याला जास्तीत जास्त माझ्या ह्याने 160, बरोबर, किंवा 170 म्हणा, ठीक आहे. पेपर 170 एका ह्याच्यात पडू शकतात. बट खूप लोकांचं हे आहे, बऱ्याच लोकांनी हे अनुभवलेलं आहे UPSCच्या मेन्स मध्ये की GS3 जो आहे, GS3चा जो पेपर आहे त्याच्यात खूप मुलं अशी आहेत ज्यांना 90 ते 100च्या ह्याच्यातच मार्क पडलेले आहेत, बरोबर. तर मला सांगायचं हे आहे की जीएसच्या पेपरमध्ये तुम्ही कितीही स्ट्रेच केलं स्वतःला, ठीक आहे, तरी तुमचा स्कोर ऍव्हरेजच राहणार आहे, बरोबर. ऍव्हरेज स्कोर राहणार आहे नक्की. तर इथं आपण काही जास्त स्कोर ओढू शकत नाही, बरोबर. राहिला कुठला, एसे मध्ये मी आधीही सांगितले की एसे हा पेपर असा आहे की ज्याच्यात तुम्ही तुमचं जे नॉलेज आतापर्यंतचं आहे, तुम्ही जे वाचलेलं आहे, जे तुम्ही न्यूजपेपर वाचलेला आहात किंवा जे तुमचे फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला इथे कामाला येणार आहेत, जे की दुसऱ्या कुठल्या कॅन्डिडेटनी टाकलेले नसावेत. 99% तुमचा एसे आणि अजून दुसऱ्या कॅन्डिडेटचा जो एसे आहे तो सिमिलर होऊ शकत नाही, बरोबर. तर तुम्ही इथं तुमचा स्कोर जास्त करू शकता, नक्कीच इथे तुमचा जास्त स्कोर करू शकता. जीएस असा आहे की आपण ॲन ॲव्हरेज आपण तिथे स्कोर करू शकतो, बरोबर.
दुसरा सर्वात महत्वाचा फॅक्टर इथे हा आहे तुमचा ऑप्शनल. म्हणूनच युपीएससीच्या जर्नीमध्ये प्रत्येक जण हे म्हणत असतं की ऑप्शनल जो तुमचा आहे तो गेम चेंजर आहे. ह्याच्यामुळेच म्हणत असतं की ऑप्शनल हा सब्जेक्ट असा आहे की जिथे तुम्ही स्कोर करू शकता आणि जे तुमचं एक गोल आहे, ड्रीम आहे की फायनल त्या पीडीएफ मध्ये माझं नाव यायचंय किंवा त्या ऑल इंडिया रँक्स ज्या आहेत त्याच्यात मला यायचं आहे, तर हे तुमच्या मला वाटतं ह्या 2 पेपरवरून समजू शकतं, बरोबर. किंवा हे 2 पेपर, त्या 2 पेपरवर ते डिपेंड असू शकतं की तुमचं स्कोर किती वाढणार आहे. नक्कीच. ओके, तर मी आता तुम्हाला हे सांगते की कुठला पेपर जास्त स्कोरिंग, आणि जास्त स्कोरिंग म्हणण्यापेक्षा तुम्ही सर्वात महत्वाचं तर हे लक्षात घ्या की कुठला जो ऑप्शनल पेपर आहे तो तुमच्या ऑप्शनल पेपरसाठी, तुमच्या एसे साठी प्लस तुमच्या जीएस साठी महत्वाचा ठरणार आहे किंवा हेल्पिंग ठरणार आहे. जसं तुम्ही हिस्ट्री घेतलं, बऱ्याच लोकांना माहितीये की हिस्ट्री तुम्हाला प्रिलिम्सला फायदेशीर आहे प्लस तुमच्या मेन्सला सुद्धा फायदेशीर आहे. नक्कीच. त्याच्यानंतर पॉलिटी घ्या, सॉरी PSIR घ्या. ठीक आहे. जर PSIR घेतला तुम्हाला प्रिलिम्सलाही महत्वाचा आहे, बरोबर. तुमचा एक 60% अभ्यास प्रिलिम्सचा किंवा मेन्सचा ऑप्शनल मधून तुमच्या होणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर घ्या जिओग्राफी प्रिलिम्स साठी महत्वाचा आहे, मेन्स साठी महत्वाचा आहे, बरोबर. सोशलॉजी घेतला, आय डोंट थिंक प्रिलिम्स साठी सोशियोलॉजीचा एवढा जास्त फायदा होणार आहे, बट मेन्स साठी होणार आहे, डेफिनेटली मेन्स साठी होणार आहे, बरोबर. अँथ्रो घ्या, अँथ्रोचा पण सेम आहे. प्रिलिम्स साठी मला वाटत नाही प्रिलिम्सचा जास्त अँथ्रोचा प्रिलिम्सला काही उपयोग होणार आहे, बट मेन्स साठी इंडियन सोसायटी, बरोबर, त्याच्यासाठी अँथ्रोचा होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जर तुम्ही घेतला मॅथ्स, प्रिलिम्स साठी नाही, मेन्स साठी नाही, बरोबर. प्रिलिम्स मेन्स दोन्हीसाठी मॅथ्सचा काही हे नाहीये. जसं आता कॉमर्स मध्ये लॉचा जो आहे, कॉमर्स आहे, लॉ आहे, त्याच्यानंतर जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, ऑप्शनल इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, हे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्ही अंदाज लावू शकता, थोडासा अभ्यास करू शकता की मला कुठला सब्जेक्ट प्रिलिम्स साठी महत्वाचा, म्हणजे प्रिलिम्सला पण हेल्पिंग होणार आहे आणि मेन्सला सुद्धा हेल्पिंग होणार आहे. मी ह्याची थोडी तुम्हाला आयडिया दिलेली आहे की कोणता प्रिलिम्सला इम्पॉर्टंट आहे, कुठला प्रिलिम्सला तुम्हाला हेल्प करणार आहे, कुठला मेन्सला तुम्हाला हेल्प करणार आहे, बरोबर. आता जसं मी सांगत होते की हे तुमचा प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये तुम्हाला एसे तुमचा एक स्कोरिंग सब्जेक्ट ठरू शकतो नक्कीच. त्यानंतर तुमचा ऑप्शनल एक नक्की स्कोरिंग सब्जेक्ट ठरू शकतो. तुमचा युपीएससी जे आहे ती ऑप्शनल पेपर तुमचा 250 इच, बरोबर, 250 इच घेणार आहे, म्हणजे किती झालं 500. आता बरेच कॅन्डिडेट्स किंवा बरेच स्टुडंट्स युपीएससीचे अशा आहेत ज्यांनी ऑप्शनल घेतलेला आहे, परफेक्ट ऑप्शनल चूज केलेला आहे आणि त्यांचं स्कोरिंग 350 प्लस पण झालेलं आहे, काही वेळा 300 प्लस झालेला आहे काही वेळा, बरोबर. असे बरेच मुलं आहेत ज्यांनी पहिल्या अटेम्प्टला किंवा दुसऱ्या अटेम्प्टला एक ऑप्शनल घेतलेला आहे, तो बिलकुल स्कोरिंग त्यांचा झालेला नाही, ठरलेला नाहीये त्यांच्यासाठी स्कोरिंग सब्जेक्ट, आणि नेक्स्ट अटेम्प्टला त्यांनी खूप मोठा डिसिजन घेतलेला आहे, डायरेक्ट ऑप्शनलच चेंज करायचा, बरोबर. ऑप्शनल चेंज करायचा आणि त्यानंतर तो डिसिजन त्यांचा खूप जास्त महत्वाचा ठरलेला आहे किंवा तो त्यांचा गेम चेंजर झालेला आहे. त्याच वर्षी त्या लोकांचा ऑप्शनल चेंज करून सुद्धा रँक आलेला आहे, कारण ऑप्शनल तेवढा स्कोरिंग आहे, त्याची तयारी तेवढी झालेली आहे, त्याच्या नोट्स तेवढ्या झालेल्या आहेत, त्याची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तेवढी झालेली आहे, बरोबर. तर 500 मार्काचा तुमचा ऑप्शनलचा पेपर आहे, त्याच्यातला तुम्हाला जर
सर्वात महत्वाचं मी तुम्हाला हे एक सांगते, थोडासा मुद्दा हा थोडासा साईडला ठेवते. युपीएससीच्या फायनल लिस्ट मध्ये किती मार्क्स आल्यावर आपण क्लिअर होतो हे थोडंसं तुम्हाला आयडिया आली असेल किंवा माहिती असेल, तरी सुद्धा सांगते. सेफ साईड धरून चला 1000, ठीक आहे, किंवा 1020, बरोबर. जर आता मला तुम्ही म्हणाल की नाही 1020 आला तर रँक आमची कुठेतरी 200-300च्या ह्याच्यात येऊ शकते, पण मला युपीएससी करायची आहे. बरेच मुलं असे म्हणतात की मला युपीएससी करायची आहे, तर मी ती फर्स्ट रँक साठीच युपीएससी करत आहोत, नाही तर मी युपीएससी करणार नाही, बरोबर. तर तुम्हाला फर्स्ट रँक काढायची आहे, आरामात तुम्ही 1100 मार्क काढू शकता की झाली पहिली रँक तुमचीच, बरोबर. पण 1100च्या ह्याच्यात, ठीक आहे, 1100 तर तुम्हाला पडले तर अतिउत्तम, ऑल इंडिया रँक तुमचीच आहे फर्स्ट वाली, ठीक आहे. बट 1020 किंवा बऱ्याच मुलांना 1015, 30 असेही मार्क्स मिळालेले आहेत आणि त्यांना खूप चांगली रँक मिळालेली आहे किंवा ते आज खूप चांगल्या पोस्टवर आहेत, बरोबर. तर मला एक सांगायचंय की हे मी जे म्हणतेय 1020 हे जे मार्क्स आहेत, बरोबर, 1020, ठीक आहे, त्याच्यात तुमचा जो एसे आहे त्यात तुम्ही जस्ट हे करून चला की 1 मिनिट जस्ट हे करा की एसे ला तुम्हाला पडले आहेत 130, 130 और खूपच एक्झामिनर जो तुमचा आहे पेपर चेक करणारा तो खूपच जास्त चांगल्या मूड मध्ये आहे किंवा एकदम चांगला माणूस आहे की जो मार्क्स एकदम खुल्या हाताने देत आहे, त्यावेळेस तुम्हाला 150 पडतात, मॅक्स कुणाला 175 पडतील, बरोबर. त्याच्यानंतर दुसरे आले जीएस. जीएस ला मॅक्स तुम्ही धरून चला की ऍव्हरेज मध्ये खूपच टफ होता किंवा ऍव्हरेज पेपर होता, त्याच्यात तुम्हाला 470 पडले किंवा 475, ठीक आहे, 475 पडले. आता एसे ला तुम्हाला 150 झालेत किंवा 470 किंवा 475 झालेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर जी तुमची इंटरव्ह्यू आहे, बरोबर, इंटरव्ह्यू किंवा त्याच्यात जास्तीत जास्त ऑप्शनल घ्या आता इथे आधी, जो तुमचा ऑप्शनल आहे, ठीक आहे, त्या ऑप्शनलला सर्वात जास्त तुम्हाला किती मार्क्स पडू शकतात, बरोबर. खूप मुलं अशा आहेत ज्यांना मी म्हंटल जसं मध्ये सुद्धा 350 मार्क्स पडलेले आहेत किंवा 340 घ्या, 340 घ्या. त्याच्यात जर तुम्ही अजून तुमचा इंटरव्ह्यू ऍड केला, बरोबर, इंटरव्ह्यू झाला तुमचा, आता इंटरव्ह्यूच्या पॅनलवरूनही खूप जास्त लोकांना डाऊट्स असतात. आता मला असं वाटतं की तुमच्या जर्नीमध्ये तुम्ही आधीच हा विचार करणं योग्य नाहीये की इंटरव्ह्यूचा पॅनल काय कोणता येईल आणि मी कसं उत्तर देईल. हा, त्याचा विचार केलाच पाहिजे, बट आता आपण बेसिक पासून थोडीशी सुरुवात केली पाहिजे. तो विचार करायला अजून टाइम आहे आपल्याकडे, बरोबर. बट ज्यांचा आता 3rd अटेम्प्ट आहे, 4th अटेम्प्ट आहे, त्यांच्यासाठी इंटरव्ह्यूला तुमचं पॅनल जर खूप छान चांगलं आलंय, एकदम खुश लोक आहेत, ठीक आहे, तर तुम्हाला 175 किंवा बऱ्याच लोकांना ह्याच 2023च्या याला 200 सुद्धा मिळालेले आहेत, बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, जर 130 घ्या किंवा 150 घ्या, ठीक आहे, तुमच्या एसएचा पेपरचा हे झाला, जीएस मध्ये तुम्हाला 470 पडलेले आहेत, बरोबर, किंवा 475 घ्या. ऑप्शनल मध्ये तुम्हाला 340, 350 झालेले आहेत आणि त्याच्यात तुमचा इंटरव्ह्यूचे मार्क्स ऍड केले 200 म्हणण्यापेक्षा मी ऍव्हरेज मार्क्स धरते 185 किंवा 190, ठीक आहे. आता ह्याची सगळ्याची टोटल करा, जस्ट अज्युम करा 340, 330, 320, 325, बरोबर. जर तुम्ही ह्याची टोटल करत आहात तर आरामात तुमचा स्कोर
पार जात आहे, बरोबर. 1030 बरोबर, तुमचा स्कोर 1100च्या पुढे जात आहे. 1100च्या पुढे जर तुमचा ह्या मार्क्सने जे आपण रॅन्डम धरलेले आहेत बऱ्याच मुलांचे जे रिझल्ट आहेत त्याच्यावरून, जर 1100च्या पुढे जर तुमची रँक जात आहे, ठीक आहे, तर आरामात 1100च्या पुढे जर तुमचे मार्क्स जात आहे तर आरामात तुमची ऑल इंडिया रँक फर्स्ट ज्यांचं स्वप्न आहे ते तर येऊ शकतात, बरोबर. पण आता मला एक सांगा, जे आपण हे ऑप्शनलचे मार्क्स धरले आहे हे 330 येण्यासाठी बऱ्याच मुलांचं असं असतं की कॉलेजला, जसं बऱ्याच स्टुडंट्सनी हे केलेलं आहे, मी सुद्धा हे केलेलं आहे की कॉलेजची जी एक्झाम आहे 10 दिवसावर आलेली आहे त्यावेळेस आपण पुस्तकं उघडतो किंवा पुस्तकं पाठ करायला सुरुवात करतो. सिलेबस काय आहे रे, क्वेश्चन्स काय आहेत रे, कुठून येणार आहे रे, हे जी आपली पळापळ सुरू होते ती केल्यावर तुम्हाला खरं वाटतंय का की 330 स्कोर येऊ शकतो आपला ऑप्शनलचा मेन्सच्या पेपरसाठी? कधीच नाही. मग त्या विद्यार्थ्यांनी युपीएससी क्लिअर करण्याचं स्वप्न सोडून द्यावं, बरोबर. कारण इथं असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांनी 2-2, 3-3 वर्ष देऊन सुद्धा त्यांचा तेवढा स्कोर आलेला नाहीये, बरोबर. आणि ज्यात की त्यांचा अभ्यास ऑप्शनलचा एकदम खतरनाक झालेला आहे तरी सुद्धा त्यांचा स्कोर एवढा आलेला नाहीये, बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, बरोबर. आता जसं आपण बेसिक आपलं जे सुरुवातीला लेक्चरच आपलं सुरुवात झालं की जे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स लक्षात घेऊन तुम्हाला तुमचं ऑप्शनल चूज करायचं आहे. एक ऑप्शनल तुम्ही चूज केलेला आहे, एक कुठला तरी सब्जेक्ट तुमचा फिक्स झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप ही असणार आहे की तुम्ही सर्वात पहिले त्याचा बघणार आहात सिलेबस, ठीक आहे. सिलेबस झाला, तो पाठच करायचा आहे सिलेबस. एक तुमचा कमीत कमी 4 ते 5 वेळा तो सिलेबस वाचून झालाच पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं नेक्स्ट टास्क हे असणार आहे की त्याचे पीवायक्यूज, त्याचे जे पीवायक्यूज आहेत एनी हाऊ तुम्हाला ते पीवायक्यू बघायचेच आहेत की क्वेश्चन कसा फॉर्म होतोय, युपीएससी कुठल्या पार्ट मधून, त्या सिलेबसच्या कुठल्या पार्ट मधून युपीएससी कुठल्या टॉपिकवर प्रत्येक वेळेस दरवर्षी त्याचे रिपीटेड क्वेश्चन विचारत आहे, कुठल्या पद्धतीने विचारत आहे, हे तुम्हाला सर्वात महत्वाचं बघायचं आहे पीवायक्यू. आणि पीवायक्यूनीच ही तुमची हेल्प होणार आहे. पीवायक्यूज तुमचा जी 20% जी भीती आहे, ठीक आहे, ती तुमची पीवायक्यूनीच जाणार आहे, बरोबर. पहिली तुमची स्टेप आहे तुम्ही सिलेबस बघणार आहे, दुसरं तुमची स्टेप आहे तुम्ही पीवायक्यू बघणार आहे, आणि तिसरी गोष्ट ही आहे की तुम्ही बेसिक पासून सुरुवात करणार आहात, बरोबर. बऱ्याच मुलांचं इथे चुकतं की ते ऑप्शनल एक चूज केलेलं आहे, मार्केटमध्ये जातात त्याचे जेवढे स्टँडर्ड्स बुक आहेत एकदम म्हणजे पार 4-4, 5-5 हजाराचे ते स्टँडर्ड बुक घेऊन येणार आणि वाचायला बसल्यावर त्यातलं काहीच कळणार नाही. मग थोडंसं कुठंतरी भीती वाटायला लागणार की यार आपण चुकीचं ऑप्शनल चूज केलं आहे का, आपला टाइम गेलेला, आपले 15-20 दिवस, 1 महिना ह्याच्यात गेलेला आहे आणि तरी सुद्धा आपण जेव्हा वाचतो आहे त्यातलं आपल्याला काहीच कळत नाहीये किंवा खूप नवीन वाटते. मी त्याच्यासाठीच सांगते की कुठलीही सुरुवात करायची असेल, इव्हन तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास सुरू करा, तुम्ही मेन्सचा अभ्यास सुरू करा, तुम्ही ऑप्शनलचा अभ्यास सुरू करा, बेसिक लाईन जी आहे ती सोडू नका. एक बेस लाईन धरून चला आणि त्या बेसिक पासूनच सुरुवात करा, बरोबर. जसं तुम्ही जीएसचा अभ्यास सुरू करताना सर्वात पहिलं जे सगळ्यांनीच हे केलं असेल, एनसीईआरटी वाचतो आपण, बरोबर. एनसीईआरटी वाचतो, सेम ह्याच्यात सुद्धा करायचं आहे. ऑप्शनलची जेवढं त्याचं बेसिक मटेरियल आहे, बेसिक, ठीक आहे. जसं हिस्ट्री आहे, तुम्ही हिस्ट्री घेतला, तुमच्याकडे बेसिक एनसीईआरटीज आहेत, तुम्ही त्या वाचताय. जिओग्राफी घेतला, बेसिक एनसीईआरटी आहेत, तुम्ही त्या वाचताय. सोशलॉजी घेतल्या, सोशलॉजीच्या ज्या एनसीईआरटीज आहेत 11वी-12वीच्या तुम्ही त्या घेतल्या, त्या तुम्ही खूप नीट वाचल्या. त्याच्यानंतर मार्केटमध्ये सोशलॉजीचं जे बेसिक जे बुक आहे ते तुम्ही आणू शकता, ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यात तुम्हाला काय प्रोग्रेस, तुमची स्वतःची काय डेव्हलपमेंट दिसत आहे हे बघून तुमचा इंटरेस्ट वाढणार आहे किंवा हे बघून तुम्हाला समजणार आहे की ओके मी सोशलॉजीमध्ये सोशलॉजी ऑप्शनल घेऊ शकतो, मी त्याच्यात स्कोर करू शकतो, मी त्याच्यात नोट्स बनवू शकतो, बरोबर. ठीक आहे. त्याच्यात
जसं मी हिस्ट्री म्हणत होते, अँथ्रो घेतला, ठीक आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की अँथ्रो जो सब्जेक्ट आहे ते जे एनसीईआरटी मध्ये काहीच हे नाहीये, म्हणजे एनसीईआरटीचे त्याचे बुक्स नाहीयेत वगैरे. तर मला हे सांगायचे, केरला स्टेटचे जे बुक्स आहेत ना स्टँडर्ड, केरला स्टेटचे 11वी आणि 12वीचे जे बुक आहे खूप साध्या लँग्वेज मध्ये आहे, खूप जास्त साध्या लँग्वेज मध्ये आहे आणि खूप म्हणजे इझी आहे, तुम्ही समजू शकता. खूप सिंपल लँग्वेज आहे. 11वी-12वीच्या पुस्तकातली जी लँग्वेज आपली आहे सेम ती लँग्वेज आहे. तर तुम्ही अँथ्रोसाठी 11वी-12वीची ती स्टेट बोर्डचं जे बुक्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. सेम सोशॉलॉजी झालं आपलं, सायकोलॉजीसाठी पण जे बेसिक बुक आहे. सांगायचा मुद्दा इथे असा आहे की तुम्ही कुठलाही ऑप्शनल चूज करा, बरोबर. आता मी तुम्हाला इथे सांगणार नाही की तुम्ही हिस्ट्रीज घ्या किंवा तुम्ही जॉग्राफीज घ्या, तुम्ही अँथ्रोज घ्या किंवा तुम्ही सोशॉलॉजीज घ्या, बरोबर. पण इथे सांगायचा माझा एकच उद्देश आहे की जोही तुम्ही ऑप्शनल घेणार आहात त्याची बेसलाईन सोडू नका. बेसिक पासून जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही की सिरियसली हा सब्जेक्ट किती इंटरेस्टिंग आपल्यासाठी होऊ शकतो, किंवा हा जो सब्जेक्ट आहे तो खरंच मला समजतोय का, त्याचा अभ्यास माझ्याकडून खरंच होणार आहे का, बरोबर. त्याचे मला 2 पेपर 250 मार्काचे द्यायचे, त्याचा अभ्यास माझ्याकडून होणार आहे का. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगत असते बेसिक खूप जास्त महत्वाचा आहे. चौथा मुद्दा हा, ज्या वेळेस तुमचं हे सिलेबस, पीवायक्यू आणि बेसिक जे पूर्ण होईल त्याच्यानंतर येतं स्टँडर्ड बुक्स. आता असंही नाहीये की स्टँडर्ड बुक तुम्ही भरमसाठ कितीही घेत सुटलाय, म्हणजे 5,000, 7,000, 10,000. मी खूप मुलं असे बघितलेत की 10-10 हजाराचे फक्त ऑप्शनलचे बुक्स आणलेले आहेत, पण वाचले त्यातले 3-4च आहेत. मग असं हे करण्यात काही हे नाही, अर्थ नाहीये, बरोबर. 5च बुक घ्या, पहिले मार्केटमध्ये सर्च करा, तुम्ही टॉपर्सचे व्हिडिओ थोडे ऐका, मटेरियल कुठलं स्टँडर्ड आहे मार्केटमध्ये त्याचा थोडासा अभ्यास करा, बरोबर. युपीएससीने कुठली बुक लिस्ट सांगितलेली आहे का ती एकदा चेक करा, आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही पुस्तक एकही जास्त घेऊ नका. युपीएससी प्रत्येक वेळेस प्रत्येक सिनियर लोकही हे सांगतात की मटेरियल जास्त वाढवत बसू नका, जे मटेरियल आहे त्याचीच मल्टिपल टाइम रिव्हिजन करा. तर मीही तुम्हाला हेच सांगेल की जेही तुम्ही मटेरियल घ्याल ते खूप विचार करून घ्या, मार्केटमध्ये स्वतः जाऊन थोडासा सर्वे करा की कुठलं पुस्तक चांगलं आहे, कुठल्या पुस्तकातून टॉपरने रेफर केलेलं आहे. बरीच मुलं अशा आहेत टॉपर्स जी त्यांच्या स्वतःच्या नोट्स सुद्धा मार्केटमध्ये आता देत आहे, पण त्यांच्या स्वतःच्या नोट्स मधून मी तुम्हाला हे सांगेल की जसंच्या तसं त्यांची जी लँग्वेज आहे ती पाठ करायला जाऊ नका किंवा ती वाचायला जाऊ नका. तुम्ही ज्यावेळेस तुमचे नोट्स बनवणार आहे त्यावेळेस त्यांच्या नोट्सचे तुम्हाला हेल्प होईल, फक्त एवढाच त्याचा यूज ठेवा. का म्हणजे फक्त असं करू नका की हा एखादा टॉपर आहे आणि त्याच्या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या माझ्याकडे एकदम रेडी आहेत आणि मी फक्त तेवढंच वाचणार आहे आणि मी त्याच्यावरच क्लिअर करणार आहे माझी युपीएससी मेन्स. असं होत नाही. प्रत्येकाची स्ट्रॅटजी वेगवेगळी असते, प्रत्येक जण काही वेगवेगळ्या ट्रिक लक्षात ठेवत असतो, प्रत्येकाची एक वेगळी ट्रिक असते लक्षात ठेवण्याची किंवा एक आन्सर लिहिण्याची, एक स्वतःचं आन्सर प्रेझेंट करण्याची, बरोबर. तर ती ट्रिक तुम्ही स्वतः तुमची डेव्हलप करा, बरोबर. एक जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही तुमची डेव्हलप करा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नोट्स बनवा, बरोबर. झालं तुमचं हे बेसिक वाचून झालेलं आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्ही स्टँडर्ड बुक यूज करणार आहात, वाचणार आहात, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या नोट्स बनवायला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा मी असं सजेस्ट करेल की तुम्ही वाचा, समजून घ्या, ठीक आहे. पहिल्याच रीडिंग मध्ये ते पुस्तक रेड, ब्लू, ब्लॅक रंगवत बसू नका. पहिले पेन्सिल घ्या, पेन्सिलनी जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा, वाचायला सुरुवात करा. वाचून पुस्तक झाल्याच्या नंतर एक रीडिंग झाली आहे तुमची, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सेकंड रीडिंग घ्याल त्यावेळेस सोबतच तुम्ही तुमच्या नोट्स बनवा, बरोबर. नोट्स ह्याच्यासाठी बनवा, प्रत्येक जण सांगत असतो, कारण जर ऑप्शनलचे तुमचे 8 ते 10 पुस्तकं आहेत मेन्ससाठी, बरोबर. मेन्सच्या एक्झामसाठी तुम्ही ऑप्शनल स्पेसिफिकली ऑप्शनलसाठी जर तुम्ही 8 ते 10 पुस्तकं तुमचा बंच बनवलेला आहे, आता मला सांगा तुमच्या ज्यावेळेस तुमची मेन्स असणार आहे तुमच्याकडे खरंच तेवढा टाइम असणार आहे का की तुम्ही ही 10 पुस्तकं, जे एक पुस्तक 400, 400, 500, 600 पानाचं आहे ते तुम्ही वाचू शकताय.
नाही, त्याच्यासाठीच नोट्स महत्वाच्या आहेत, ज्या तुम्ही नोट्स तुमच्या लँग्वेजमध्ये काढणार आहेत, जे तुम्हाला इझी होणार आहे रिव्हिजन करण्यासाठी, बरोबर. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगत असते, नोट्स UPSC मध्ये नोट्स खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करतात तुमच्या रिव्हिजनसाठी किंवा तुमच्या अभ्यासाच्या जर्नीमध्ये. नोट्स खूप जास्त महत्वाच्या आहेत आणि नोट्स बनवायला शिका. नोट बनवणं ही सुद्धा एक काय त्याला म्हणणार एक टेक्निक आहे, त्याची एक आर्ट आहे त्याच्यात, की जे तुम्ही हळूहळू जेव्हा जसं जसं तुम्ही तुमच्या डेव्हलप करत जाणार आहात ना, तशी तुमची स्ट्रॅटर्जी बनणार आहे नोट्स मेकिंगची सुद्धा, बरोबर. नोट्स बनवा, स्टँडर्ड बुक वाचा, त्याच्यानंतर त्याच्या नोट्स बनवा. खूप लोकांना थोडंसं नोट्स वाचून सुद्धा सेल्फ प्रिपरेशन नाही करायचं आहे, तर ते चांगला क्लास शोधतील. क्लास शोधतानाही माझा टॉपर जो आहे तो गेलेला आहे, किंवा माझ्या मित्रांनी लावलेला आहे, किंवा माझी मैत्रीण गेलेली आहे म्हणून मीही तिथंच जातो, असा विचार करू नका. हा विचार चुकीचाही ठरू शकतो, एका वेळेस बरोबरही करू शकतो, पण तिथे तुम्ही तुमची सतसत विवेक बुद्धीचा थोडासा विचार करून थोडासा अभ्यास करा की ती इन्स्टिट्यूट खरंच खूप चांगली आहे का, त्याचा रिझल्ट कसा आहे, तिथली फॅकल्टी कशी आहे, फॅकल्टी कशी शिकवत आहे, किंवा त्यांना रिक्वेस्ट करा की मी तुमचं एखादा डेमो लेक्चर घेऊ शकतो का सर, बरोबर. त्यानंतर तो क्लास लावायचा विचार करा. क्लास लावा, तिथेही नोट्स खूप चांगल्या लिहून देतात, त्या तुमच्या तिथल्या नोट्स खूप तयार चांगल्या करा. क्लास झाल्याच्या नंतर बरीच मुलं हा विचार करतात की ठीक आहे, ही प्रिलिम्स तर निघाली नाही, पुढची ज्या वेळेस प्रिलिम्स येईल त्याच वेळेस क्लासचं मटेरियल काढू. हा मूर्खपणा करू नका. ह्याने काय होणार आहे, तुमची जर्नी UPSCची अजून एक वर्ष वाढत जाणार आहे, बरोबर. त्या एक सर्कल मध्ये राहा, त्या जर्नीमध्ये राहा, की जरी ह्या वर्षीची 2024 अटेम्प्ट दिला नाही निघाली प्री, इट्स ओके. मेन्सचा अभ्यास, जसं प्रिलिम्स 2024च्या मुलांची प्रिलिम्स क्लिअर होणार आहे, ती मुलं मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहात. आपणही मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करायचा. जीएसचे 4 पेपर तयार करायचे आहेत, एसएचा पेपर खूप चांगला तयार करायचा आहे, ऑप्शनलचा पेपर खूप चांगला करायचा आहे. असं नाही प्रिलिम्स झाली पुस्तकं पॅक करतो, रॅकमध्ये ठेवून देतो, डायरेक्ट पुढच्या प्रीला काढतो, ज्यावेळेस मी मेन्सला जाईन त्यावेळेस ती पुस्तकं काढेन. नाही, तो अभ्यास तुमचा कंटिन्यू सुरू राहिला पाहिजे. त्याच वेळेस तुमचा ऑप्शनल कुठेतरी चांगला तयार होणार आहे, बरोबर. आता जर तुमच्याकडे 2025चा अटेम्प्ट द्यायचा जर असेल तर आता वेळ खूप कमी आहे. आता तुम्ही थोडं पटपट तयारीला लागलं पाहिजे. जर एखादं कुणी असं आहे की नाही मॅम मला 2026चा अटेम्प्ट द्यायचा, 2027चा अटेम्प्ट द्यायचा, आता मी जस्ट ग्रॅज्युएशन मध्ये आहे, भरपूर टाइम आहे. त्या भरपूर टाइमचा उपयोग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीवर चांगला अभ्यास करू शकता स्वतःहून, आणि मग तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आणि मला सिरियसली असं इथं वाटतं की स्वतःचा ऑप्शनल चूज करताना थोडीशी मेहनत स्वतःनी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मी सांगतेय, दुसरे कुठले तरी सर सांगतायत, एखादी मैत्रीण सांगते, एखादा मित्र सांगतोय की अरे खूप जास्त सोपा सब्जेक्ट आहे, खूप सिलेबस कमी आहे, खूप इझी आहे, कन्सेप्ट खूप लवकर समजतात, ते सर खूप चांगलं शिकून सांगतात, तुझा ऑप्शनल खूप चांगला तयार होईल. हे असं ऐकून जाऊ नका, तो ऑप्शनल घ्यायची चुकी करू नका. मी जसे आधीचे पॅरामीटर्स तुम्हाला सांगितले आहे की इंटरेस्ट बघा, स्कोरिंग सब्जेक्ट आहे का बघा, त्याचे पॅरामीटर्स चेक करा, क्रायटेरियाज त्याचे काय आहेत ते चेक करा, आणि त्याच्यानंतरच फायनल डिसिजन घ्या की मला ऑप्शनल कोणता घ्यायचा आहे, बरोबर. मला वाटतं इथं थोडंफार तुमचं क्लिअर झालेलं असणार आहे की आपल्याला ऑप्शनल कसा चूज करायचा आहे, ऑप्शनल आपला कसा गेम चेंजिंग सब्जेक्ट ठरू शकतो, आपला स्कोरिंग सब्जेक्ट कसा ऑप्शनल ठरू शकतो, आणि ऑप्शनल ठरल्यानंतर जे आपल्याला बेसिक पासून सुरुवात करायच्या आहेत त्याच्या 4 ते 5 बेसिक स्टेप्स काय आहेत, बरोबर. हे इथं तुमचं क्लिअर झालेलं असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण हे बघू, एका ऑप्शनल चूज केल्याच्या नंतर, जसा की तुम्ही ऑप्शनल चूज केला अँथ्रोपॉलॉजी, तर बिगिनर्ससाठी अँथ्रोपॉलॉजीचं कसा अभ्यास सुरू केला पाहिजे, कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, कुठलं मटेरियल रेफर केलं पाहिजे, किंवा जर एखाद्याने सोशिओलॉजी घेतला तर सोशिओलॉजी, PSIR घेतला तर PSIR चा अभ्यास कसा बेसिक पासून सुरुवात करायचे, आपण नेक्स्ट लेक्चरला याबद्दल बोलूयात. ओके, थँक्यू.